नमस्कार. मी अरविंद लाटकर, उपविभाग अधिकारी परळी वैजनाथ. परळी तालुक्यामधील सर्व शेतकरी बंधूंना आणि सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करतो की राज्य शासनामार्फत 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाद्वारे सर्व राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या अभियान हे 3 महिने मार्च, एप्रिल, मे या 3 महिना कालावधीमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. पहिला जो आपला अभियानाचा शिबिराचा कालावधी असणार आहे तो मार्चमध्ये 7 आणि 14 मार्च रोजी आपल्याला आयोजन करायचं आहे. एप्रिलमध्ये मंडळ स्तरावर ही शिबिरं आयोजित करायची आहेत 10 आणि 17 एप्रिल तारखेला, आणि मेमध्ये 8 आणि 15 मे. यामध्ये विशेष करून ग्रामीण भाग तसंच शहरी भागामधले सुद्धा ज्या अडचणी असतील लोकांच्या त्या सोडवण्यासाठी या अभियानाचा उपयोग फार मोठा होणार आहे. या अभियानामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, RTO, त्यानंतर ST महामंडळ, बँका असे एकत्रित स्वरूपात आपल्याला एका कॅम्पच्या ठिकाणी एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. आणि एका सर्कलमधल्या ज्या काही प्रलंबित प्रश्न असतील, मग ते सातबाराशी संबंधित असतील, सामाजिक योजनांशी संबंधित असतील किंवा इतर विभागांशी संबंधित असतील, त्यांचे अर्ज प्राप्त करून त्या विभागामार्फत ते निर्गत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाचा भोगोडदार वर्ग 2च्या जमिनी 1 करणं. ज्या शेतकरी बंधूंना ज्या जमिनी भोगोडदार वर्ग 2 आहेत आणि ज्यांना 1 करायचं आहे अशा स्वरूपाचे अर्ज, अशा स्वरूपाचे त्यांना मार्गदर्शक या शिबिराच्या ठिकाणी आपण करणार आहोत. दुसरा, जिवंत सातबारा मोहीम. सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, गेल्या वर्षी आपण जिवंत सातबारा मोहीम राबवली. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या वारस नोंदी आपल्याला करावयाच्या होत्या, सातबाराचं वाचन ग्रामसभेमार्फत घेण्यात आलं. अशाच प्रकारच्या मयत खातेदारांच्या ठिकाणी वारस नोंदी पूर्ण करणं, सातबारावर इतर अनावश्यक ज्या बाबी नोंद असतील तर त्या दूर करण्यासाठी शासनाने फार मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे आपल्याला ज्या अनावश्यक नोंदी सातबारावरती आहेत, ज्या शेतकऱ्यांना त्रासदायक नोंदी आहेत, अशा नोंदीसुद्धा आपण त्या ठिकाणी कमी करणार आहोत. अर्थसहाय्यामध्ये संजय गांधी योजना आहे. तळागाळातल्या लोकांना मदत करण्यासाठी ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अशा लाभार्थ्यांचे अर्ज स्थानिक चौकशी करून त्यामध्ये आपण यावेळी पूर्ण करून घेणार आहोत. तुकडेबंदी कायद्याचं आपल्याला माहीत आहे. सध्या शासनाने तुकडेबंदी कायद्याखाली जरी व्यवहार झाले असले तरी ती दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर नियमनकूल करण्याचा शासन निर्णय प्राप्त झालेला आहे. त्यामुळे असे व्यवहार जे झालेले असतील त्याचं नियमनकूल करण्यासाठी जे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत आपण संबंधित गाव कामगार तलाठी यांना सूचना दिलेल्या आहेत. या शिबिराचा अजून एक महत्त्वाचं आहे की रस्त्यासाठी बहुतेक शेतकऱ्यांच्या अडचणी असतात. शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणं किंवा अडवलेला रस्ता खुला करून देणं या बऱ्याच लोकांच्या समस्या असतात. दिलेले रस्ते रेकॉर्डवर नसतात. यासाठी शासनाने आता अद्ययावत हा शासन निर्णय घेतलेला आहे. जे तहसीलदार आपल्याला रस्ते मंजूर करतात तो रस्त्याची नोंद त्या सातबारावर कायमस्वरूपी येण्यासाठीचा शासन निर्णय आता प्राप्त झालेला आहे. तसेच जे जुने नकाशावरील रस्ते आहेत ते सुद्धा खुले करून देण्याची मोहीम आणि त्याच्या सातबारावर नोंदणी घेण्याबाबतचा त्यांना नॉमिनक्लेचर करण्याबाबतचा GR विभागामार्फत प्राप्त झालेला आहे. त्यामुळं ते रस्तेसुद्धा आपण आयडेंटिफाय करून प्रत्येक रस्त्याची नोंद सातबारावर आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री पाणंद रस्ता ही एक महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी आणलेलं आहे. याच्यामध्ये त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब त्याचे अध्यक्ष असणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम काम करणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या गावामधील असे काही रस्ते जे अतिक्रमणधारक आहेत किंवा अतिक्रमणमुक्त करून अशा रस्त्यांना जे काही मुरुम माती वगैरे लागणार आहे ते मोफत, त्याचं स्वामित्व धन भरावं लागणार नाही आणि त्यांना मोफत तिकडं त्या ठिकाणी स्वामित्व धन विना त्यांना ते मुरुम माती मिळणार आहे. त्याच्यामध्ये रस्ते जे शेतातले रस्ते आहेत ते निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची एकतर अभिलेख दुरुस्ती तर होणारच आहे, त्यासोबत त्यांना जाण्या येण्यासाठी जे काही रस्ते आहे अडचणीचा विषय आहे शेतकऱ्यांचा तो दूर होणार आहे. त्याच्यानंतर असतील हे सर्व प्रलंबित फेरफार आपल्याला नील करायचे आहेत आणि नील करून त्या प्रलंबित फेरफाराचे सातबारा आणि आठव वाटप
आपण संबंधित खातेदारांना देणार आहोत। सर्वात महत्त्वाचा निर्णय आत्ताच शासनाने घेतलेला आहे तो अकृषकबाबत वन टाईम टॅक्स योजना शासनाने आणलेल्या आहे। तर असा ज्या काय आता कृषी महसूल विभागामार्फत आपण याने परमिशन देत होतो त्या याने परमिशन शासनाने आता बंद केलेलं आहे। नियोजन प्राधिकरणाने एकदा त्याचा नकाशा मंजूर केल्यानंतर तोच नकाशा अंतिम असेल, मात्र त्याचं वन टाईम असेसमेंट जे आहे ते आता इथून पुढं वन टाईम असेसमेंट आपल्याला करायचं आहे। जे एन ए झालेल्या जमिनी आहेत त्यांचे सातबारा आपल्याला स्वतंत्र करायचे आहेत। त्या सातबारा करण्याची मोहीम कजापच्या अनुषंगाने आपण करत आहोत। या कजाप म्हणजे कमी जास्त पत्रकामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत। ज्या गोष्टी, पहिली गोष्ट शासनाने संपादन केलेल्या जमिनीचा सातबारा वेगळा करणे, आणि दुसरं ज्यांनी स्वतःहून जमिनीचं स्वरूप बदललेलं आहे, शेतीचं स्वरूप बदललेलं आहे, अकृषक वापर होत आहे, तर अकृषक वापराचे सुद्धा सातबारा स्वतंत्र आपण करणार आहोत। लोकसेवा हक्क कायदा आपल्याला सर्वांना माहीत आहे। या अंतर्गत ज्या दिलेल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या कालबद्ध वेळेत प्रशासनाला द्यायच्या आहेत। त्या अनुषंगानं सुद्धा जनजागृती करून त्या अनुषंगानं ज्या काही सेवा आपल्याला लोकांना द्यायच्या आहेत त्या वेळेत पूर्ण आपण करून देणार आहोत। त्यानंतर गावस्तरावर बँका असतील, बँका स्वतंत्र त्यांच्या योजना, त्यानंतर एस टी महामंडळाच्या काही पासेसच्या योजना आहेत, RTO विभागामार्फत काही लायसन्स आहेत किंवा रिन्युअल आहे, लायसन्सचं रिन्युअल आहे, तर अशा गोष्टीसुद्धा आपण तिकडं करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासोबतच ॲग्रिस्टॅग, आयुष्यमान भारत कार्ड, त्यानंतर शेतकऱ्यांना आधार कार्डाची दुरुस्ती, यासुद्धा सेवा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। सेवा मित्र आपल्याला सर्वांना माहीत आहे। सर्व विद्यार्थ्यांना जे काही सर्टिफिकेट्स किंवा जी काही कागदपत्र ते देतील, ऑनलाईन त्यांना सुविधा आपण पूर्ण करून त्याच्या घरपोच सेवामित्राद्वारे आपण सर्टिफिकेट या कालावधीमध्ये पोच करणार आहोत। सर्वांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या अभियानाला भेट देऊन त्यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्न मांडावेत, जेणेकरून प्रशासन आपल्याला मदत करू शकेल। धन्यवाद।